नमस्कार मित्रांनो, माझे नाव कल्याणी. मित्रांनो, तुम्हाला पुस्तकांची जादू माहित आहे का? पुस्तकं इतकी सुंदर असतात ना, ते आपल्याला प्रत्येक वेळी खूप काही नवीन सांगतच असतात. तसंच आतापर्यंत आम्ही अनेक पुस्तकं वाचली आहेत आणि त्यांची जादूही आम्हाला कळलेली आहे. मित्रांनो, राधेय असो, सुलताना असो, तोत्ताचान असो, चिप्परपाईती डझन असो, असे कित्येक पुस्तकं आम्ही आतापर्यंत वाचली आहेत आणि त्या प्रत्येक पुस्तकांनी आम्हाला फार छान माहिती दिलेली आहे. तर राधेय हा पुस्तक वाचतात असं कळालं की मैत्री ही किती सुंदर असावी. मैत्री असावी तर ती कर्ण आणि दुर्योधनासारखी. एखादा मित्र आपल्या मित्रासाठी स्वतःचा प्राण पण अर्पण करू शकतो हे आम्हाला त्या पुस्तकातून कळालं. म्हणजे किती भन्नाट आणि किती छान मैत्री होती त्यांची. स्वतःच्या मित्रासाठी आपला प्राण अर्पण करणे हे फार मोठी गोष्ट आहे. मित्रांनो, तसंच तोत्ताचान हा पुस्तक अतिशय उत्तम असं आहे. हा पुस्तक वाचतात आम्हाला असं वाटलं की ती मुली किती खोडकर होती ना. त्याला प्रत्येक वेळी असं वाटायचं की आपण काहीतरी वेगवेगळंच व्हावं. आपण जेव्हा लहान होतो म्हणजे आताही आपल्याला वाटतं की आपण काहीतरी वेगवेगळं व्हावं. एखाद्या वेळेस आपल्याला वाटतं आपण ड्रायव्हर व्हावं, तर लगेच दुसऱ्या क्षणी आपला विचार कसं बदलतं हे आपल्यालाही कळत नाही. तशीच ती एकदम खोडकर मुलगी होती त्या पुस्तकामध्ये. म्हणजे त्या पुस्तकामध्ये जी तोत्ताचान होती त्याला त्यांच्या शाळेने कसं घडवलं ही कथा त्यामध्ये दिलेली आहे. आणि ते पुस्तकही अतिशय भन्नाट असं आहे. चिप्परपाईती डझन म्हणजे ते पुस्तक वाचत असताना तर आम्ही खूपच हसलो. तोत्ताचान मध्ये जसं हसलो होतो ना, अगदी तशीच मजा आम्हाला चिप्परपाईती डझन मध्ये आली. ती किती खोडकर मुलं होते ते आणि काम करण्याची वेगवेगळी पद्धत त्यांच्यामध्ये कशी निर्माण झाली हे त्यामध्ये दिलेलं आहे. मित्रांनो, पुस्तके फारच भन्नाट असतात. ते आपल्याला प्रत्येक वेळी खूप नवनवीन सांगत असतात. एखादं पुस्तक आपण एखाद्या वाचलं आणि ते पुन्हा एकदा जर वाचलं तेव्हा आपल्याला पहिल्यांदा जे कळालेलं असतं त्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने आपल्याला दुसऱ्यांदा कळतं. हे आम्हाला निर्दिष्ट हे पुस्तक जेव्हा पुन्हा एकदा वाचलं तेव्हाच आम्हाला कळालं. उद्याच्या कल्पवृक्षांवर हा पुस्तक जेव्हा वाचलं तेव्हा आम्हाला प्रवीण दवणे सरांचे विचार कळले. किती मोलाचे आणि किती छान असे त्यांचे विचार आहेत आणि ते प्रत्येक वेळी कसे सुंदर बोलतात हे त्यामध्ये दिलेलं आहे. त्यामधील एक वाक्य आम्हाला फारच आवडलं. ते म्हणजे पुस्तकाच्या पानातला अभ्यास मनातल्या गाभाऱ्यात सुरू झाला की आपण कोण, आपले जीवन कशासाठी हे उद्दिष्ट आपल्याला गवसते. म्हणजे पुस्तकात आपल्याला सांगतात की आपलं जीवन कशासाठी आणि आपण या सृष्टीवर कशासाठी आलो आहोत हे फक्त आपल्याला पुस्तकच पटवून देऊ शकतात. मित्रांनो, आम्हाला आमचे आवडते लेखक म्हणजे डॉक्टर रामा साळुंखे, प्रवीण दवणे हे लेखक आमचे सर्वात जास्त आवडते आहेत. त्यांची प्रत्येक पुस्तकं आम्हाला फारच आवडतात. त्यापेक्षाही जास्त आम्ही प्रवीण दवणे सरांची फारच पुस्तकं वाचलेली आहेत. घेबराट असो, फुलताना असो ही पुस्तकं आम्ही वाचलेली आहेत आणि त्यामुळे आमच्या ज्ञानामध्ये भर पडलेली आहे. मित्रांनो, प्रकाशाच्या उंबरठ्यावर हा पुस्तकही आम्ही वाचला आणि तो पुस्तक वाचत असताना आम्हाला फारच मजा आली. मित्रांनो, आता सध्या आम्ही ययाती हा पुस्तक वाचत आहोत. म्हणजे ही कादंबरी आहे आणि त्यामधील त्यामधले जो राजकुमार आहे आता तो राजा झालेला आहे. म्हणजे ययाती तो कसा म्हणजे त्याच्या जीवनामध्ये कशी अडचण येते आणि तो त्याला कसं मात करतो आणि त्यामध्ये वेगवेगळ्या कशा समस्या निर्माण होतात असं त्यामध्ये आहे. पण तरीही तो न घाबरता कसं पुढे चालत राहतो हे त्यामध्ये दिलेलं आहे. ययाती हा पुस्तक आताच आमचे सर आम्हाला अतिशय छान पद्धतीने वाचून दाखवत आहेत आणि तेही आम्हाला समजत आहे. मित्रांनो, फारच छान असतात त्या पुस्तके. ते आपल्याला किती काही सांगतात. प्रत्येक वेळी आपल्याला नवीन नवीन घडवत राहतात आणि एखादं त्यातलं वाक्य आपल्या जीवनातलं सर्वात छान वाक्य हे असू शकतो. म्हणजे त्यातलं एकही वाक्य आपल्याला किती मोठं घडवू शकतो हे फक्त पुस्तकं सांगू शकतात. म्हणून पुस्तकं वाचा. पुस्तकामध्ये माणसं कसे जगतात हे बघा, त्यामुळेच आपण घडत असतो. म्हणून पुस्तकं हे फारच महत्त्वाचे असतात. पुस्तक हे आपले मित्र असतात. धन्यवाद.